दसरा आला की पहिली खरेदी जी आपली असते ती फुलांची, आणि तीच खरेदी करण्यासाठी आम्ही पण आता मार्केटला निघालो होतो. पण कुठलीही शॉपिंग करायला जरी चाललो असलो तरी पाणीपुरी खाणं हे मॅन्डेटरी आहे, कारण त्याशिवाय तर माझी पुढची खरेदी होऊ शकत नाही. थोडंसं भाजीला घ्यायचं होतं ते आधी घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो आता फुले घेण्यासाठी. आता फुलं आणि सोन्याची खरेदी आत्ताच करून ठेवली ना तर उद्याचं काम भरपूर सोपं होऊन जातं. कारण दसऱ्याच्या दिवशी तर तुम्हाला माहितीच आहे फुलांचे रेट काय असतात, आणि त्यावेळेला आहे ना त्याच रेटमध्ये घ्यावं पण लागतं. त्यापेक्षा आदल्याच दिवशी खरेदी केलेली काय वाईट ना. त्यानंतर आम्ही गेलो होतो स्टार मार्टमध्ये, तिथे थोडीशी खरेदी केली आणि घरी आलो. आता फुलं आणि सोनं मी असंच ठेवून देणार आहे, कारण सकाळी त्याचे हार बनवतील हे. आता मी लागले माझ्या पुढच्या तयारीला. आज पावभाजीचा बेत होता, कारण आज माझा भाऊ घरी येत होता आणि त्यांनी खास मला सांगितलं होतं की पावभाजीच बनव. आणि आज थोडीशी डिफरंट पद्धतीने करत होते. मी बीट कधी पावभाजीमध्ये घालत नाही, पण ह्यावेळेस घातलं होतं आणि कलर बघा किती छान आला होता. आता चवीला कसं लागतंय माहिती नाही. आता भाजी छान शिजतीये तोपर्यंत माझं पण इथं काही ना काही खायचं सारखं चालू असतं. आता हे चॉकलेटचे शॉर्ट्स घेऊन आले होते, तेच मी खात होते. त्यानंतर पाव चांगले भाजून घेतले आणि आता आम्ही जेवतो. ओके, बाय.